नमस्कार, शुभ सकाळ. एबी मराठीच्या उजनी अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे. उजनी आणि वीर या दोन्ही धरणामधून नेमका विसर्ग किती सुरू आहे, उजनीत येणारा विसर्ग आणि एकूण पावसाची परिस्थिती, भीमेकाठी पूरस्थिती काय आहे याची सविस्तर अपडेट मी आपल्याला देणार आहे. आज सकाळची अपडेट आपण पाहिली तर उजनी धरणाची टक्केवारी ही 99.78% इतकी झाली आहे आणि उजनीत काल दौंड येथून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवक यायला सुरुवात झालेली होती. 1,16,129 क्युसेकचा विसर्ग दौंड येथून येत होता. मात्र या पाण्यामध्ये घट झालेली असून आज सकाळी 57,761 क्युसेकचा विसर्ग दौंड येथून उजनीमध्ये येतो आहे. तर उजनीमधून भीमा नदी पात्रामध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ केलेली होती. काल सुरुवातीला 81,000, त्यानंतर 91,000, त्यानंतर 1,01,000 आणि रात्री 10 वाजता 1,11,600 क्युसेकचा विसर्ग हा उजनीतून भीमा नदी पात्रामध्ये येत होता. मात्र आज सकाळी 6 वाजता 1,01,600 क्युसेकचा विसर्ग हा उजनीतून भीमा नदी पात्रामध्ये येतो आहे. संगमजवळ आपण पाहिलं तर भीमा नदी ही आज सकाळी 1,16,365 क्युसेक्सनं वाहते आहे. कारण वीर धरणामधून सोडण्यात येणारा विसर्ग जो आहे तो 14,000 क्युसेकचा आहे, तो कायम आहे. भाटघर आणि गुंजवणी असेल, नीरा देवघर असेल या धरणामधून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग जे आहेत ते वीर धरणामध्ये येत नसल्यानं वीरचा विसर्ग हा 14,000 वरती आहे. त्यामुळं संगम या ठिकाणचा विसर्ग आपण पाहिला तर भीमा नदीचा 1,16,365 क्युसेक्स इतका आहे. हा विसर्ग थोडासा वाढून पुन्हा कमी व्हायला सुरुवात होईल. उजनीतून सोडण्याला विसर्ग सुद्धा त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं कमी केला जाईल. पूरनियंत्रणासाठी काल 1,11,000 क्युसेकचा विसर्ग सुरू होता. उजनीत येणारा विसर्ग दौंडचा कमी झाला आहे आणि त्यामुळं उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग सुद्धा कमी होईल. उजनीसह वीर धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पहा एबी मराठी.